लॉकडाऊनवर मला राखी बांधायला 2-2 हात मी द्यायचो आणि राख्या बांधून घ्यायचो. आणि आता ऊसाची शेती म्हणल्यानंतर सहज मी 2-3 महिन्यांना विचारलं, "का हो ताई, तुम्हाला मिळाले का आमचे वीज आपले लाडकी बहीण योजनेचे पैसे?" "आले ना, मला पण आले." म्हणलं, "ऊस किती जातो?" "जातो 500-600 टन." 500. आम्ही मी ती योजना आणताना मी खरंच सांगतो, मी ते खुरपण करणारी आपली महिला असेल, मोलमजुरी करणारी माझी महिला असेल, झोपडपट्टीमध्ये राहणारी आमची महिला असेल, कचरा गोळा करणारी महिला असेल, शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर धुणंभांडी करणारी किंवा झाडू पोतणं करणारी महिला, किंवा काही काही ठिकाणी शहरी भागामध्ये दोघंही नवरा बायको कामाला असल्यानंतर काही महिला एका दिवशी छोट्या छोट्या फॅमिलीच्या 4-5 ठिकाणी जाऊन स्वयंपाक करतात, पोळे आणि 2-3 भाज्या करून पटकन पुढच्या घरी जातात. अशा पद्धतीच्या महिला की ज्यांचं खरोखरीच किंवा काही परितक्त्या असतात, त्यांचंही उत्पन्न काही नसतं, किंवा काही विधवा असतात, त्यांची पण अडचण असते. अशा प्रकारचा महिलांचा वर्ग बांधवांनो खूप मोठा आहे. आणि म्हणून ह्यांना कुणीच कधी विचारात घेतलं नाही. आणि त्या